आयुर्वेदाला न्यूरो गॅस्ट्रॉनॉमीचं ज्ञान होतं. अगदी खरं सांगतोय. आचार्य चरकांनी आहार विधी विधान नावाची एक महत्वाची गोष्ट सांगितली. याच्यामध्ये पहिली गोष्ट ते असं सांगतात, उष्णम अश्नियात. याचा अर्थ आपलं जेवण गरमागरम असलं पाहिजे. साधा विचार करा, मस्त गरमागरम वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार. वाह, काय सुगंध येतो. तो जो सुगंध असतो तो करतो काय माहितीये का? त्याच्यातल्या वोलाटाईल ऑइल्समुळे आपल्या ओल्फॅक्टरी लोब्सना चेतना मिळते. त्याने आपल्या मेंदूपर्यंत सिग्नल जातात आणि मग मेंदू लिंबिक सिस्टम आपल्याला वेगस नर्वला ट्रिगर करते. वेगस नर्व पचन संस्थेला सांगते की आता अन्न येणार आहे आणि त्याच्याकरता आपण तयार असलं पाहिजे. आणि मग आपल्या जठरामध्ये जे ऍसिड सिक्रेट व्हायला सुरुवात होतं आणि आपण तयार होतो. कडकडून भूक लागली आणि आता कधी एकदा जेवणावर ताव मारतो याच्याकरता. हे संपूर्ण पचन चांगल्या पद्धतीने व्हायला ही पहिली पायरी महत्वाची असते. आणि म्हणून जेवण हे कायम गरमागरम असलं पाहिजे, उष्ण असलं पाहिजे. या बाबतीत आयुर्वेद आग्रही आहे की नाही? न्यूरो गॅस्ट्रॉनॉमी.